काकडीपासून तुम्ही सलाड तयार केलं असेल, पण काकडीचं कधी पंचामृत तयार केलं आहे का? चला आपण आज पंचामृत कसं करायचं ते बघूया. तर त्यासाठी ते आपल्याला एका कढईमध्ये थोडं तेल घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला मोहरी घालायची आहे. त्याचबरोबर इथे मी अर्धा चमचा मेथीदाणे घेतलेले आहे, कढीपत्ता घालायचा आहे आणि त्यानंतर मी हळद घातलेली आहे, लाल तिखट मसाला घालायचा आहे आणि काकडीचे असे बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे आपल्याला. बघा असं बारीक कापून घ्यायची काकडी, ती आपल्याला याच्यावरती थोडी 2 मिनटं परतून घ्यायची आहे. आणि लगेच आपल्याला याच्यामध्ये 2 चमचे शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे, भाजलेले शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे याच्यामध्ये. आणि त्याचबरोबर आपल्याला थोडंसं पाणी ॲड करायचं आहे आणि काकडी आपली छान अशी शिजवून घ्यायची आहे. 1 चमचा यामध्ये मी चारोळे ॲड केलेले आहेत, चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि त्याचबरोबर आपल्याला चिंच आणि गुळाचं पाणी इथं ॲड करायचं आहे. मस्त छान अशी आपली काकडी ही शिजून घ्यायची आहे. तर तुम्ही बघू शकताय बघा. वरून आपल्याला थोडंसं हिंग आणि याच्यामध्ये धना पावडर मी घातलेले आहे 1 चमचा. 2 मिनटं पुन्हा आपल्याला शिजवायचं आहे. तुम्ही बघू शकता बघा. खाण्यासाठी आपलं पंचामृत हे तयार झाले. नक्कीच ट्राय करून बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब.